व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा आजपासून होणार का? आणि यासाठी जे व्यावसायिक आहेत जिल्ह्यातले, रत्नागिरी जिल्ह्यातले, जे धाकधूक वाढले, विशेषतः रत्नागिरी शहरामध्ये हॉटेल्सची संख्या ही तुलनेनं मोठी आहे. जिल्ह्याचा विचार केला तर छोटे मोठे जेवणाचे हॉटेल्स असतील किंवा काही खानावळ असतील, या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं लोक येत असतात. आणि एकंदरीत जर परिस्थिती बघितली, कालपासून काही गाईडलाईन्स या व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी लागू झाल्यात आणि त्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत आजपासून खरंच व्यावसायिक सिलेंडर आपल्याला मिळणार आहेत का, या संदर्भात धाकधूक वाढलेली आहे. हे एक रत्नागिरी शहरातील मिसळचं फेमस ठिकाण आहे, तिथं आता आम्ही आहोत. आणि ज्या लोकांना किंवा इथल्या व्यावसायिकांना साधारणपणे किती सिलेंडर्स लागत असतात किंवा परिस्थिती काय असते, या संदर्भात मी इथल्या मालकांशी बोलणार आहे. दादा, मला सांगा, एकंदरीत सध्याची व्यावसायिक सिलेंडरचा जो पुरवठा आहे त्या संदर्भातली परिस्थिती काय? अगदी तुम्ही तुलनेनं तसं म्हटलं तर तुमचं छोटं व्यवसाय आहे, इतर शहरात भागातला इतर किंवा जिल्ह्यातला जर विचार केला हॉटेल्सचा, त्या तुलनेनं. हो, तरीसुद्धा आम्हाला खूप, आता काल मी फायनल सिलेंडर लावलेला आहे. 8 दिवसांपूर्वी मी सिलेंडर सांगितलं होतं की मला पहिला जेव्हा संपतो तेव्हा मी दुसरा मागवतो, म्हणजे 8 दिवस तरी आता काय बोलू नका. आणि आता तर मी कालपासून फोन लावतो, तो चान्सच नाही म्हणत आहेत. म्हणजे हा संपला सिलेंडर की आमचं हॉटेल बंद, अशी कंडिशन आलेली आहे. सगळंच ऐन सीझन आता तोंडावर आलेलं आहे. पर्यटक वगैरे सुद्धा आता येतात फिरायला, तेव्हा सीझन असतो तेव्हा आता हे आम्हाला बंद ठेवायला लागणार. त्याला दुसरा पर्याय काहीच दिसत नाही आहे समोर. तुम्हाला किती सिलेंडर्स लागतात साधारणपणे? साधारण आम्हाला एक 8 दिवसाला एक सिलेंडर जातो. 8 दिवस एक सिलेंडर पुरतो, 8-10 दिवस. आता आम्ही मध्ये मध्ये बंद करून वडे एकदाच काढून ठेवायचे किंवा असंच आम्ही काहीतरी पर्याय त्याला काढतो आहे. तुम्ही जपून वापरता? हां, सध्या आम्ही जपून म्हणजे खूप जपून वापरतो आहे. पण शेवटी कसं होतं की मिसळ ही तुम्हाला गरमच द्यावी लागते, उकळती. त्यासाठी कायम बारीक गॅस चालूच असायला लागतो, कारण कस्टमर कधीही येतं. आता काय बघूया, आता काय कठीण आहे परिस्थिती, पुढे खरंच कठीण आहे. तर ही इथल्या व्यावसायिकांची प्रतिक्रिया आहे. साधारणपणे जर जिल्ह्याचा विचार केला ना, तर जो काही ग्रामीण भागातला वर्ग आहे किंवा व्यावसायिक आहे, त्यांच्याशी बोलल्यानंतर असं कळतं आहे त्यांना कालपर्यंत किंवा आज देखील त्यांना काही भागांमध्ये व्यावसायिक सिलेंडर्स मिळालेले आहेत. अगदी कमी अधिक प्रमाणामध्ये आहेत. मोठी जी शहरं आहेत किंवा जो निमशहरी भाग आहे जिल्ह्यातला, त्या ठिकाणी देखील अनेक व्यावसायिकांना कमी अधिक प्रमाणामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा कालपर्यंत झाला आहे. आज देखील तो किमान कमी अधिक प्रमाणामध्ये होईल अशी त्यांची आशा आहे. आणि याच संदर्भात अगदी काल हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली होती. पण सध्या भीती हीच आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. कालपर्यंत व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा झाला, आज व्यावसायिक सिलेंडर्स आहेत, पण कदाचित हे संपल्यानंतर पुढे आपल्याला मिळणार आहेत की नाही याची शाश्वती मात्र त्यांना नाही आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.